शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपल्याला खरीपाच्या पिकाची लागवड करायची आहे। मान्सूनच्या पावसाचा अजून पत्ता नाही। जूनची आज 10 तारीख आलेली आहे। आपल्याला खरीपाच्या पिकाची लागवड करायची आहे। आणि मित्रांनो हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता का केव्हापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल। तर मित्रांनो तेच माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात। तर मित्रांनो मी असे काही एक ॲपच्या दाखवणार आहे ज्याच्या मदतीने आपल्याला माहिती मिळू शकते का आपल्या विभागामध्ये या तारखेपर्यंत आपल्या विभागात पाऊस येऊ शकते। तर त्यासाठी व्हिडिओ बनवून राहा मित्रांनो। तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो। आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो। आणि बाजूचं बेल आयकॉनचं सुद्धा बटन प्रेस करा, कारण की शेतीविषयी माहितीचे असेच व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत असतो, जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आज 10 जून तरी पावसाचा पत्ता नाही आणि केव्हापर्यंत मान्सून आपल्या विभागापर्यंत येईल। तर मित्रांनो असे मी माहिती ॲपच्या सहाय्याने आपल्याला देणार आहे, जे त्या ॲपमध्ये आपल्याला दाखवणार का आपल्या विभागामध्ये या तारखेपर्यंत पाऊस आपल्या विभागात येऊ शकते। आणि मित्रांनो हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता, ते सुद्धा असा होता का 15 ते 20 या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस येईल। तर मित्रांनो तीच माहिती आपण बघणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो असा एक ॲप आहे जे मागं स्क्रीनवर दिसून राहिलेला आहे। तर मित्रांनो ह्या वेदर ॲप आहे ज्या माध्यमातून आपल्याला असं कळू शकते का मित्रांनो या तारखेपर्यंत आपल्या विभागामध्ये मान्सूनचा पाऊस येऊ शकते। तर मित्रांनो काही भागामध्ये महाराष्ट्रात 7 ते 8 ते 4-5 जूनला आपल्या अवकाळी पाऊससुद्धा झाला होता। तर मित्रांनो आपल्याला खरीपाच्या पिकाची लागवड करायची आहे। मान्सूनच्या पावसाची जास्तीत जास्त आवश्यकता असते। आणि मित्रांनो आपण कुणीही धूळ पेरणी करू नका, कारण की बियाणे आपल्याला डबल ते चांगल्या प्रतीची मिळत नसते। आणि मित्रांनो आपल्याला जर डबल पेरणी करायचं काम पडलं तर मग आपल्याला महागात बियाणे घ्यावे लागेल आणि आपलं नुकसान होऊ शकते। त्यासाठी धूळ पेरणी करू नका। मान्सूनचा पाऊस आपल्या विभागात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, लागवडी करू नका। तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये या वेदर ॲप इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपण माहिती बघू शकता। तर मित्रांनो माहिती आपली आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोवरी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोवरी जय जवान जय किसान।
धन्यवाद.